माजी मंत्री बच्चू कडू व गोलू माहुरे यासह अन्य एका व्यक्तीवर अमरावतीच्या चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाच्या विरोधात खुनाचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडूंसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेने अमरावतीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती। बच्चू कडू यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आमदार प्रवीण तायडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती। या घटनेनंतर आता अमरावतीच्या आसेगाव पूर्णा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी ठाणेदार सूरज तेलगोटे यांना निवेदन देण्यात आले। खुनाचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडू यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना अटक करून तिसरा आरोपी निष्पन्न करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाणेदार यांना निवेदनातून करण्यात आली आहे। सदर प्रकरण हे खूप गंभीर प्रकारचं असून त्याच्यामध्ये हत्येचा कट रचण्याचा आणि याच्यातून कार्यकर्त्यावरही भरपूर मोठा गटपात होऊ शकतो। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आम्ही आसेगाव सर्कल सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते या सर्व मिळून आम्ही एक आसेगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही हेच केलं आहे की आमचे नेते सन्माननीय प्रवीण तायडे आमदार अचलपूर यांच्यावर जो या घटनेतून जे व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्या व्हिडिओ क्लिपची गंभीरता लक्षात घेता जे त्याच्यामध्ये संभाषण झालेलं आहे ते पाहता खूप गंभीर प्रकारचं आहे। त्याच्यातून कार्यकर्ते व जे घटना त्याच्यामध्ये बोलल्या गेली त्याची खूप धास्ती एक कार्यकर्त्यांना सगळ्यामध्ये पसरली आहे। तरी या परिस्थितीचं आम्ही निवेदन सन्माननीय ठाणेदार आसेगाव पोलीस स्टेशन यांना दिलेलं आहे। तरी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हेच आमची सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे।